पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातल्या कॅथ लॅबचं उद्घाटन झालं। पण उद्घाटनाच्या वेळी अजितदादांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली। दरवाजा, रंग आणि लाईट फिटिंग वरून कंत्राटदाराचे कान टोचले। कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा सुद्धा यावेळी अजितदादांनी दिला। चप्पल घालून फोड घालून कुणी येऊ नका। चप्पल घालून चप्पल काढा। चप्पल संपलं तर बाकीचे थांबा, दुसऱ्यांची या बघा। तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे। इथं खाली काय झालं इथं दिसतंय का? एसीच्या खाली काय आहे? सिमेंट व्यवस्थित लागलं। ते मी लावायला येतो, मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो। इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे ना हेच इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती। छोट्या छोट्या गोष्टी असतात। हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या। हाईट पण चांगली दिली, बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या। त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझे पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घालून तरी आले बूट घालून कोणी स्वतःचे बूट आणि चप्पल घालून यायची नाही। इथं पण इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही। खरं तुम्ही कुणाला काम दिलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाने जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा। नाही इथं सर्किट हाऊसला बोलवा, कुणी काम केलंय काम का देखील मारणार। इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये। कशा तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे। आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही। आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा, त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे। आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही। जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात। तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलू पद्धत बरोबर नाही। ऍक्शन घेईल त्याच्यावर, ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल। मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही।